महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी ठाण्यात सोमवारी निघणार सत्यशोधक दिंडी. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया आणि अभय कांता यांनी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन असून या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरावर सर्व प्रकारच्या शोषितांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्योतिबा फुले आयुष्यभर झटले. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हे करताना त्यांनी नेहमीच संवाद, सलोखा आणि सत्याची बाजू घेऊन संघर्ष केला. आज त्या सत्यधर्माच्या परंपरेची कास धरणं गरजेचं आहे. या विचारानं प्रेरित होऊन ठाणे शहर आणि जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीनं सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीनं भगवती मैदान, नौपाडा ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळ दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर असणार असून सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. हरिदास हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या 2 ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. सत्यशोधक दिंडीच्या या आगळ्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी कृतिशील पाठिंबा दर्शवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष, ऐक्यवादी, स्वराज्य इंडिया आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी यास सक्रिय पाठिंबा जाहीर करून या दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. या दिंडीमध्ये महात्मा फुले यांचे विचार मांडणाऱ्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सत्यशोधक विचार संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आले. ज्योतिराव फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला यंदा 150 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगानं डॉक्टर प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता, निर्मला पवार या सर्वांनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून सत्यशोधकी विचारांचा जागर ठाणे जिल्ह्यात व्हावा या अनुषंगानं येत्या 27 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता भगवती मैदान ते गोदूताई परुळेकर उद्यान अशी सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. या संदर्भात विस्तृत माहिती डॉक्टर प्रज्ञा पवार आपल्याला देतील. उसने पैशाच्या वसुलीसाठी कळव्यात एका अल्पवयीन तरुणाला नग्न करून मारहाण केल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. उसने पैसे दिले नाही म्हणून दोघांनी अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करून त्याची नग्नधिंड काढल्याची संतापजनक घटना कळव्यात घडली. आरोपी तौसिफ खानबंदे आणि सामील खानबंदे यांनी अल्पवयीन तरुणाला उसने दिलेले 300 रुपये मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे काढून बाजारात त्याला फिरवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तौसिफ खानबंदे याला अटक केली आहे. तसंच त्याचा साथीदार समील खानबंदे मात्र फरार आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळव्यातील मुस्लिम मोहल्ला असलेल्या उमरगा दर्ग्याजवळ राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आरोपी तौसिफ खानबंदे यांच्याकडून 300 रुपये उधार घेतले होते. मात्र ते देण्यासाठी अल्पवयीन फिर्यादी तरुणाला देणं जमलं नव्हतं.
मात्र पैसा मागण्याचा तगादा लावून तौसिफ यानं अल्पवयीन मुलाच्या मागे लावला. मात्र तरुणानं पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली. 2 दिवसांपूर्वीच हे दोघे तरुणाच्या घरी गेले होते. ब्लूटूथ हेडफोन का घेतला असा जाब विचारत त्याला चापटीनं मारहाण केली. त्यानंतर तौसिफ आणि त्याचा मित्र सामील यांनी त्याला शिवीगाळ करून त्याच्या जीन्स पॅन्टचा पट्टा काढून आणि अणुकुजीदार हत्यारानं त्याला मारहाण केली. तसंच यावेळी त्यांनी त्यांचे कपडे काढून त्याला नग्न केल्याची घटना घडली. या अमानुष मारहाणीचा आणि नग्नधिंडीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारखेला 17 वर्षाचा एक लहान मुलगा पोलीस स्टेशनला आला आणि त्याने त्याच्या 2 मित्रांनी 300 रुपये उसनवार घेण्याच्या कारणावरून त्याच्याशी त्यांचं भांडण झालं आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, जे आरोपी आहेत गुन्ह्यांमधले, त्यांनी त्याला मारहाण केली आणि 300 रुपये परत मागण्याकरताचा त्याच्यावर दबाव केला आणि मारहाण करत असताना त्याने त्याचे कपडे काढून घेतले आणि त्या संदर्भात त्याचा व्हिडिओ तयार केला. अशी त्या 17 वर्षाच्या मुलाची तक्रार होती. त्यावरनं कळवा पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातल्या एका आरोपीला अरेस्ट केलं आहे आणि दुसरा आरोपीला पाहिजे आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आरोपीचा बॅकग्राऊंड काय? आरोपी हे मला वाटतं 9वी 10वी नापास आहेत, ड्रॉपआउट आहेत आणि फिर्यादी हा विद्यार्थी आहे. जो फिर्यादी आहे त्याला तुम्ही एनजीओकडे पाठवलं का ते काउन्सिलिंग वगैरे? फिर्यादी आता हा लहान मुलगा आहे, त्याच्यावर जो प्रकार झाला त्या संदर्भात त्याचं काउन्सिलिंग करण्याकरता म्हणून आम्ही एका NGOची मदत घेणार आहोत आणि त्याचं काउन्सिलिंग करून घेणार आहोत. ते त्याला भविष्यात त्या संदर्भात त्याचा कुठेही त्याला त्रास होणार नाही. सर, काय गंभीर दुखापत झाली का त्याबद्दल? गंभीर दुखापत नाही आहे, त्याला मारहाण झालेली आहे. साधारण व्यवहार कितीचा होता आणि एवढं व्यवहार किती त्या आपापसातली त्यांची पैशाची देवाणघेवाण आहे. 300 रुपयाचं देण्यासंदर्भातला तो त्यांचा वाद होता. केंद्र सरकारला बदलल्याशिवाय आयटक स्वस्त बसणार नसल्याचा इशारा देत आयटक जनजागरण यात्रा धडकली ठाण्यात. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीनं 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर या यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात 22 नोव्हेंबर रोजी पोहोचली आहे. या यात्रेमध्ये आयटकला संलग्न असलेल्या विविध कामगार संघटनांचे नेते आणि सभासद सहभागी झालेत. ही यात्रा 22 नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात पोहोचणार असताना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. त्याच ठिकाणी जनजागरण यात्रेची सभा कॉम्रेड श्याम काळे, राज्य सरचिटणीस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या जनजागरण यात्रेमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, आरोग्य खाते, नर्सेस कामगार संघटना, रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, इंटक आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या यात्रेमध्ये शेकडोच्या संख्येनं कामगार सहभागी झाले होते. ही सभा समाप्त झाल्यानंतर ही यात्रा पालघरच्या दिशेनं रवाना झाली. मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर होणार. MMRDAच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीनं करण्याची गरज व्यक्त करत यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या MMRDAच्या बैठकीत मांडली आहे. त्यासाठी एका विशेष बैठकीचं आयोजन करून यामध्ये सर्व महापालिकांना सामावून घेण्याची मागणी त्यांनी MMRDAचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली. सोबतच ठाणे पल्ल्याच्या शहरांमध्ये असलेले सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करत नागरिकांना अवघ्या काही मिनिटात शहराबाहेर पडण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
त्यावर लवकरच नामांकित सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाणार असून यामुळे ठाणे पल्ल्याड वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. तसंच महत्त्वाकांक्षी ट्रेन मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत महानगरपालिका आयुक्तांसह MMRDAचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुखही उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरं विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गानं जोडली आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहोचता यावं यासाठी ही सर्व शहरं आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडनं जोडण्यासाठीची संकल्पना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत मांडली. त्यावर MMRDA प्रशासनानं ही सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या नव्या मार्गाच्या आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचं सांगितलं. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटात वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणं आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे असं सांगत यासाठी MMRDAनं पुढाकार घ्यावा, तसंच या कामी सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घ्यावी असं आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केलंय. त्यावरही MMRDAचे महानगरपालिका आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी लवकरच ही बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिले. या संकल्पनेची अंमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरा-मोहराच बदलणार आहे. शास्त्रीनगर, उपवन, गावणबाग आणि शिवाईनगर या बसगाड्यांच्या फेऱ्या आता गावदेवी बसथांब्यावरून करण्याचा TMT प्रशासनाचा निर्णय. सॅटिस पुलावर प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी तसंच गावदेवी बसथांब्यांचा वापर नागरिकांकडून केला जावा यासाठी काही बसगाड्यांची वाहतूक गावदेवी भागातून करण्याचा निर्णय ठाणे परिवहन उपक्रमानं घेतलाय. शास्त्रीनगर, उपवन, गावणबाग आणि शिवाईनगर या बसगाड्यांच्या फेऱ्या आता गावदेवी बसथांब्यावरून होणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेतील सॅटिस पुलावरून दररोज TMT बसगाड्यांची वाहतूक शहराच्या विविध भागात सुरू असते. सॅटिस पुलावरील सर्वच बस थांब्यांवर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत प्रवाशांच्या मोठ्या रांगा असतात. या गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना वेळेत बसगाड्या उपलब्ध होत नाहीत. बसगाड्यांच्या प्रतीक्षेत प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं. तर दुसरीकडे गावदेवी येथे महापालिकेचा मोठा बस थांबा आहे. या बस थांब्यावरून पूर्वी बसगाड्यांची वाहतूक होत होती. ही जागा तशीच पडून आहे. अनेकदा येथे अतिक्रमणांचे प्रयत्नही झाले. प्रशासनानं येथील अतिक्रमणं हटवून हा भाग मोकळा केला. या जागेचा वापर वाढावा आणि सॅटिस पुलावरील प्रवाशांची होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी TMTनं शास्त्रीनगर, शिवाईनगर, उपवन आणि गावणबाग भागात होणारी बसगाड्यांची वाहतूक गावदेवी मार्गे करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या शनिवारपासून येथील वाहतूक होणार असून गावदेवी येथून शास्त्रीनगर, उपवन, गावणबाग आणि शिवाईनगर येथील बसगाड्यांची वाहतूक सुरू झाली तर सॅटिस पुलावरील प्रवाशांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.